तर महायुतीनं काहीच काम केलं नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। केवळ आम्ही केलेल्या कामांचं क्रेडिट घेतात असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। तर कामं कोणी केली हे मुंबईकर झोपेतही सांगतील असं म्हणत ठाकरे यांच्या आरोपांवर भाजपच्या अमित साटम यांनी पलटवार केलाय। आम्ही ज्या तळमळीने बोलतो आहोत, विषय मांडतो आहोत, ह्यांच्याकडनं फक्त आरोप होत आहेत। केलेली कामं कुठे आहेत? ना यांनी कधी नेते निर्माण केले, ना कधी यांनी कामं निर्माण केली, ना म्हणजे काहीच निर्माण नाही केले, फक्त दुसऱ्याचं उचलायचं। आणि म्हणजे मी काल बोललो की शिवसेना प्रमुखांचा पुतळा जो आम्ही केला ते सुद्धा त्यांचं क्रेडिट घेत आहेत। मग तुम्ही आलात कशाला जन्माला आणि कशासाठी बसलात राज्यावर? फक्त निवडणूक आली का जातीपातीत धर्माधर्मात मारामाऱ्या लावायच्या, लोकांनी आंधळेपणाने मतदान करायचं, ही त्यांची अपेक्षा आहे का? जरी तुम्ही मुंबईकरांना झोपेतनं उठवलं आणि विचारलं की अटल सेतू कोणी केला, कोस्टल रोड कोणी केला, मेट्रो कोणी केली, मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरा कोणी लावले, किंवा वरळीतल्या बिडडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी दिलं, हे म्हणतील की हे भाजपा महायुती करत आहे, हे देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत। आणि त्यामुळे दुसऱ्याचं पोरग स्वतःच्या मांडीवरती बसवल्याने ते पोरग आपलं होत नसतं। तर मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर राज ठाकरे दुटप्पी भूमिका घेतात असं अमित साटम यांनी उत्तर दिलं। आक्षेप घेणाऱ्या उद्योगपतींच्या घरी राज ठाकरे जातात असंही अमित साटम यांनी म्हटलंय। वाडवड बंदराला लागून वाढवणाला तिथे विमानतळ कशासाठी तुम्ही आणताय? मी त्या दिवशी माझ्या एका भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की नवी मुंबई आता विमानतळ झालंय। या आत्ताच्या मुंबईच्या विमानतळावरचा संपूर्ण कार्गो हे वाढवण तिकडे नेणार विमानतळावरती, आणि हळूहळू करत आता जी सुरुवात झालीच आहे, पण हळूहळू करत मुंबईमधलं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे नवी मुंबईला वळवणार। आत्ताचा विमानतळ हे अदानीकडे आहेच। आत्ताच्या विमानतळाचं जर समजा क्षेत्रफळ जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढं ते क्षेत्रफळ आहे। म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला वळवायचं आणि हा परत विमानतळ आणि तो सगळा भाग परत विकायला काढायचा। त्यांच्या घरी का गेले? मग राज ठाकरेंनी त्यांना आपल्या घरी का बोलवलं? मग राज ठाकरे अनेक उद्योगपतींच्या घरी, आणि ते ज्यांच्यावरती आक्षेप घेतात त्या सुद्धा उद्योगपतींच्या घरी जातात, त्यांना आपल्या घरी बोलवतात, त्यांना आलिंगन घालतात, त्यांचं आपल्या घरामध्ये स्वागत करतात। मग ही दुटप्पीपणाची भूमिका नाही का? ही ढोंगीपणाची भूमिका नाही?